राज्य परिवहन प्राधिकरण यांनी मुंबई व उपनगरातील वाढत्या वाहन संख्येला आळा घालण्याकरिता व वाढत्या प्रदूषणाच्या नावाखाली ऑटो रिक्षाची वयोमर्यादा निश्चित करून 15 वर्षाच्या वापरानंतर ऑटो रिक्षा मोडीत काढण्याचा निर्णय घेतला। या निर्णयास अनुसरून राज्यातील इतर सर्व परिवहन कार्यालयातील सदरचा निर्णय पाठवून त्या निर्णयानुसार तेथील परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय करावा असे नमूद केले। या परिपत्रकाचा आधार घेत सोलापूर जिल्हा प्राधिकरण यांनी सोलापूर शहरातील भौगोलिक आर्थिक परिस्थितीचा सरासर विचार न करता सोलापूर परिवहन कार्यालयांतर्गत येणाऱ्या ऑटो रिक्षाची वयोमर्यादा 15 वर्षे निश्चित करून त्या मुदतीनंतर वाहन मोडीत काढण्याचे निर्देशित केले। त्यानुसार अनेक चांगल्या सुस्थितीतील ऑटो रिक्षा नाईलाजास्तव मोडीत काढावे लागले। प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात रिक्षा चालक कृती समिती सोलापूरच्या वतीने कॉम्रेड आडम मास्तर, अजीज खान, कॉम्रेड सलीम मुल्ला यांनी वेळोवेळी निवेदने सादर करून सदरचा निर्णय कसा चुकीचा आहे व त्याचे होणारे दूरगामी परिणाम लक्षात आणून देऊन सदरचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली। सोलापूर शहराची भौगोलिक स्थिती पाहता 16 किलोमीटर परिक्षेत्रात चालणारे ऑटो रिक्षा वाहन हे 15 वर्षापेक्षा अधिक काळ सुस्थितीत चालू शकते। नवीन ऑटो रिक्षा खरेदीसाठी जवळपास 3 ते 3.25 लाख रुपये आवश्यक असून रिक्षा चालक रिक्षा खरेदीकरिता विविध वित्तीय संस्थांकडून कर्जरूपी भांडवल उभे करून त्यातून ऑटो रिक्षा खरेदी करतात। खरेदीसाठी घेतलेल्या हप्त्यापोटी दरमहा ठराविक रक्कम व्याजासहित वित्तीय संस्थांना द्यावी लागते व त्याचा कालावधी 3 ते 4 वर्षे इतका आहे। रिक्षाचा दैनंदिन खर्च, रिक्षाचा परवानापोटीचा वार्षिक खर्च व भांडवलाची तूट लक्षात घेता 15 वर्षात गुंतवलेल्या भांडवलाचा परतावा मिळणेही अशक्य होते। नवीन मोटार वाहन कायद्याच्या तरतुदीनुसार मोठ्या प्रमाणात वाढलेले शुल्क व दंडाची आकारणी यामुळेही रिक्षा व्यवसायात हमीचे उत्पन्न मिळत नाही। पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे त्यांच्या कार्यक्षेत्रातील ऑटो रिक्षाची वयोमर्यादा त्यांच्या अधिकारात 25 वर्षे केली असल्याने त्यानुसार सोलापूर परिवहन कार्यालयानेही ऑटो रिक्षाच्या वयोमर्यादेत वाढ करावी अशी मागणी सातत्याने रिक्षा चालक कृती समितीने परिवहन कार्यालयाकडे केली आहे। तसेच सोलापूर शहरातील ऑटो रिक्षाकरिता रिक्षा थांब्यांची निर्मिती करणे याबाबत चर्चा होऊन रिक्षांची वयोमर्यादा वाढविण्याचा व अनेक नवीन रिक्षा थांबे मंजूर करण्याचा प्राधिकरणाने निर्णय घेतला आहे। सदर प्रश्नांचा पाठपुरावा करण्याकरिता रिक्षा कृती समिती सोलापूर, लालबावटा रिक्षा चालक संघटना सोलापूर, ऑटो रिक्षा असोसिएशन सोलापूरच्या पदाधिकारी व सदस्यांनी वेळोवेळी सहकार्य, मार्गदर्शन व कृतीमध्ये सहभाग नोंदविल्याने 5 वर्षाच्या पाठपुराव्यास यश मिळाले।